बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीवर माजी आमदार राजेंद्र राऊत गटाने 18 पैकी 18 जागांवर दणदणीत विजय मिळवला आहे। बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत माजी आमदार राजेंद्र राऊत गटाने प्रचंड वर्चस्व गाजवत 18 पैकी 18 ही जागांवर विजय मिळवला आहे। यामुळे आमदार दिलीप सोपल यांच्या गटाचा सुफळा साफ झाला। यंदाच्या निवडणुकीत तब्बल 96.98% विक्रमी मतदान झाल्यानंतर दोन्ही गटांमध्ये अटीतटीचा सामना रंगला होता। अखेर राजेंद्र राऊत यांच्या नेतृत्वाखालील गटाने दणदणीत विजय मिळवत बाजार समितीवर पुन्हा झेंडा फडकवला। विजयानंतर बार्शी शहरात कार्यकर्त्यांनी भव्य जल्लोष साजरा केला। गर्दी सोडा गर्दी सोडा गर्दी सोडा गर्दी सोडा दमन 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 याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं मी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचे खास करून आभार व्यक्त करेन की त्यांनी विशेष या बार्शीवरती प्रेम केलं, लक्ष दिलं आणि त्यांनी जी मला ताकद दिली ह्या ताकदीच्या जीवावरती आज 18 पैकी 18 उमेदवार या ठिकाणी निवडून आलेले आपल्याला दिसतात। आणि विशेष करून सहकारामध्ये आम्ही अत्यंत ही आमच्या ह्याच्यातली पहिलीच निवडणूक म्हणायला काही हरकत नाही, कारण गेल्या वेळेस जी बाजार समिती झालेली होती ती बाजार समिती शेतकऱ्याच्या मतावर झालेली होती, परंतु सहकारातनं ही आमची अत्यंत कठीण अशी परीक्षा होती। मी त्याची जाणीव मला निश्चितपणे होती, परंतु सर्व मतदार जे आहेत ह्या मतदारांनी खास करून आमच्यावरती एक विशेष प्रेम केलं। या सोसाट्या मतदारसंघातनं ग्रामपंचायतमधनं व्यापारी बांधवांनी सुद्धा या ठिकाणी सहकार्य करून बिनविरोध दिलं। हमाल तोलार मतदारसंघातून पण आणि सर्व या तालुक्यातली जी जनता आहे ह्या जनतेमध्ये जे एक मेसेज गेलेला होता की विधानसभेला थोड्या काही जे काही कारणं असतील ते बाबा पराभव झालेला आहे, ह्याच्यामधून राजूभाऊला आपण ताकद देणं गरजेचं आहे आणि या ठिकाणी आपला जो विकास थांबल्याचं चित्र या ठिकाणी दिसतंय ते चित्र बदलण्याच्या दृष्टिकोनातून सर्व जनता जनार्दनाने हे दिलेले आशीर्वाद आहेत।